हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रिया पराग YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही अळूवडीची पानं आणली आहेत. मी तुम्हाला अळूवडे कसे बनवतात ते दाखवते. म्हणजे आम्ही असे बनवतो. तर प्रथम मी आणून ते स्वच्छ पाण्याखाली धुवून घेतलेत. त्याच्यानंतर पुसून घेतले स्वच्छ कापडाने. सर्व पानांची धूळ वगैरे असते ना, तर ती पुसून घेतली आहे. त्याच्यानंतर सुरीने वरचे देठ वरती सगळे ते जाड भाग असतो तो कट केलाय. सर्व म्हणजे दोरे वगैरे असतात ते त्याच्यामुळे मऊसूत असं पान होतं. न फाटता व्यवस्थित करायचं. तुम्ही बघा, अलगद हाताने ते पान फाटलं नाही पाहिजे. अलगद हाताने त्याचा देठ काढायचा. सर्व पानांचे देठ असे मी काढून घेतले. चारी बाजूने सगळे देठ कापून घ्यायचा. अळूच्या पानांच्या मागे ना खूप त्याचा देठ ना जाडसर असा असतो. तो सर्व असं कापून घेतलंय. थोडीफार कुठल्या कुठल्या पानांना खाज येते. तर ही जी पानं आम्ही आणली त्याला खाज नाही आहेत. कधीच नसते त्याला खाज, म्हणजे कधी येतच नाहीत. मिक्स पानं होती वाटतं ती त्याने आणलेली. सर्व मी साफ केली आहेत. आणि आता त्याच्यावरती सगळ्या पानांना मी पाठीमागून उलट बाजूने ठेवून मी लाटणी फिरवून घेणार आहे. म्हणजे काय काय देठामध्ये थोडं थोडं पाणी राहिलेलं होतं. ते देठ जे आहेत ते कट करायला भेटणार नाहीत. असे देठ होते, तिथे लाटणी फिरवायची. म्हणजे सर्व ते देठातलं पाणी आहे ते निघून जाईल आणि खाज येणार नाही. लाटणी फिरवायलाच लागते. खाज नाही येत, मग बिलकुल नाही येत खाज. तुम्ही बघू शकता सर्व पानांना मी लाटणी फिरवते. स्वच्छ ती धुवून घेतली आहेत दुसरी बाजूने आणि स्वच्छ कॉटनच्या रुमालाने पुसून घेतलंय. सर्व उलट बाजूने ठेवून लाटणी फिरवून घ्यायची, जेणेकरून ते सगळं पाणी असतं देठामध्ये ते निघून जाईल. तुम्ही बघू शकता लाटणी फिरवल्यावर किती पाणी असतं ते. माझं आता होतच आलेत. आता सर्व डायनिंग टेबलवर मी सगळी पानं मांडली आहेत. उलट बाजूने ठेवून मी कोकम आगूळ लावलाय प्रत्येक पानाला. कोकम आगूळने आपण लाटणी फिरवून त्या देठांवरचं सगळं पाणी काढून टाकलंच आहे. प्लस कोकम आगूळ पण लावायचा, जेणेकरून खाज असेल कदाचित ती नाही लागणार. सर्व पानांना आगूळ लावून घेतलंय. सर्व पानांना आगूळ लावून घेतलंय. असं चोळल्यासारखं थोडं करायचं. त्याच्यानंतर मी हे सगळी पिठं घेतली आहेत. आलं लसूण पेस्ट आहे, बेसन आहे, मीठ आहे, गरम मसाला, तांदळाचं पीठ, त्याच्यानंतर मसाला आहे आणि कुळथाचं पीठ आहे, चवीनुसार मीठ आहे आणि त्याच्यात थोडंसं मी आगूळ ऍड करते. पानांना लावलंच आहे, पण थोडंसं मी पिठामध्ये पण मिक्स करते. हे सर्व एकत्रित मिश्रण करायचं. बेसन, तांदूळ पीठ, कुळीथ पीठ, हळद आहे, मीठ आहे, गरम मसाला आहे आणि आपला तिखट लाल मसाला आहे आणि आगूळ. हे सर्व मसाला पिठात एकत्र झालेत. मिश्र व्यवस्थित करायचे.
सर्व एकत्र झालं की त्यामध्ये पाणी घालून मळून घ्यायचं. म्हणजे घट्ट नाही करायचं, मीडियम मध्ये पीठ करायचं. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, मीडियम मध्ये. घट्ट केलात तर पानं फाटू शकतात. मीडियम मध्ये करायचं, जेणेकरून पिठाला, जे पीठ पानांना लावू आपण, ते पीठ लावल्यावर पाटी ओढलं गेलं पाहिजे. आणि जर घट्ट झालं तर ते पान फाटतं लगेच. ते मिश्रण केलेलं होतं ते सर्व मी ते गुळ लावून घेतलेल्या पानांना मी सगळं उलट बाजूने लावून घेणार आहे. सर्व पानांना माझं लावून झालेत. ते बघ असे चिकटून येतात ते, घट्ट जर थोडं पीठ झालं तर. आणि एक पान सरळ ठेवायचं, एक पान उलट ठेवायचं. परत त्याच्यावर पीठ लागलं नसेल तर तो जो पानांचा हिरवा भाग दिसतोय त्याला सर्व बाजूने त्याला पीठ लावून घ्यायचं त्या पानांना. म्हणजे हिरवा कलर असा नाही ठेवायचा, सर्व व्यवस्थित पानांना पीठ लावून घ्यायचं. सरळ पान, उलट पान, परत एकदा सरळ पान ठेवायचं. म्हणजे त्या पानांची उलटीच बाजू आहे. आता सरळ झालंय पान, तुम्ही बघू शकता. आता परत उलट पान, परत उलट पान. सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचं. तुम्ही बघू शकता सगळ्या पानांना मी सर्व लावून घेतलंय. परत आता सरळ पान ठेवायचं. याला कमी पीठ लागलंय, ते परत आता लावते मी. सर्व पानांना व्यवस्थित लावून घ्यायचं. माझी जवळजवळ 5-6 पानं तरी झाली असतील. दोन्ही बाजूने टोकं अशी फोल्ड करायची. मी अशा पद्धतीने फोल्ड करते, तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करा. परत ह्या बाजूने फोल्ड करते, कारण आम्हाला मोठा जो रोल होतो त्याचे मोठे तुकडे आवडतात आम्हाला. परत ह्या बाजूने फोल्ड करायचं. परत त्याच्यावरती थोडंसं पीठ, म्हणजे हाताला असतं ते लावलं तरी चालतं. खालून जरासं धुवायचं, तिथे थोडंसं पीठ लावायचं. बघू शकता पूर्ण पीठ लावून मी पॅक करून घेतलंय. आता खालून फोल्ड मारत यायचं, व्यवस्थित लागलं पीठ. मी असं सर्व तो रोल पानांना लावून घेतलेलं पीठ होतं ते असं फोल्ड केलंय. वरून थोडंसं कोपरा जोडायचा आणि असं फोल्ड करायचा. बाकीची पानं आहेत ती मी दुसरा रोल तयार करणार आहे. अशा मी 2 रोल करून घेतलेत. 6-7 पानं होती. आता मी ते चुलीवर ठेवणार. एक मडकं घेतलंय, त्याच्यात थोडं पाणी घातलंय, वरती गाळण ठेवली आहे. जी आपली होलची असते तीच ठेवायची. त्याच्यात ते 2 रोल केलेले आहेत ते ठेवायचे अळूवडी उकडायला. आणि त्याच्यावरती ताटली ठेवायची, जेणेकरून वाफ बाहेर नाही जाणार, ती आतल्या आत वाफ राहील. मी असे 2 रोल केलेत आणि चुलीवर ठेवणार आहे. 15-20 मिनिटं झालीत, अजून थोडं बाकी आहे. थंड आता झालं ना की ते कटिंगला घ्यायचं. गरम असताना कटिंग नाही करायचं, कारण ते तुटू शकतात. व्यवस्थित थंड झालं काय कटिंगला करायचं.
माझे सर्व रोल आता कट करून होणार आहेत. नंतर फ्राय करायचे ते क्रिस्पी खरपूस असे तळायचे, जास्त कच्चे नाही ठेवायचे. लालूस कलरचे तळून घ्यायचे ते. बघू शकता तुम्ही मस्त असे सगळे कटिंग केलेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ असेच पाहायला मिळतील. कुरकुरीत असे भाजले आहेत आम्ही, मस्त लागतात, सुंदर झालेले आहेत. थँक्यू, बाय बाय.